आज मला अलार्म वाजायच्या आधीच जाग आली. कारण की आज आम्ही कोकण रोड ट्रिपला जाणार होतो. ओ माय गॉड, खूप एक्सायटेड होते मी. मग काय पटकन आवरलं, गाडीत बसलो, किशोर कुमारची गाणी लावली आणि प्रवासाला सुरुवात केली. मग थोड्या वेळानंतर आम्हाला रस्त्याच्या साईडला एक वडापाववाला दिसला. मग काय गरम गरम वडापाव आणि भजीपाव घेतले, ते खाल्ले आणि मग परत प्रवासाला सुरुवात केली. मग दुपारची वेळ झाल्यानंतर जरा परत भूक लागली. मग एका छोट्याशा हॉटेलमध्ये थांबून एक सिम्पल जेवण केलं. साधी पोळी भाजीच होती, पण एकदम चविष्ट. आणि काय व्ह्यू होता यार तिकडनं, एकदम मस्त. मग तिकडच्या एका वेटरने आम्हाला सांगितलं की जवळच परशुराम मंदिर आहे, म्हणून आम्ही दर्शन घ्यायला आलो. आणि असं म्हणतात की हे जगातलं एकमेव परशुरामाचं मंदिर आहे. म्हणून जर का तुम्ही कोकणात येणार असाल तर इकडे आवर्जून या. मग पटकन दर्शन घेतलं आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तर बाप रे, हे काय एवढा पाऊस, समोर काही दिसतच नव्हतं. तरी कसं बसं तरी आम्ही देवरुखला पोचलो. बट तिकडे गेल्यावरती आमची खरी कसरत चालू झाली. ती कसरत मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन.